गवाराची भाजी करताना गवार शक्यतो कोवळा निवडायचा, म्हणजे त्याची भाजी चवीला छान लागते. आता याला आपण तोडून घेऊ. तर समोरचा आणि मागचा तोक आपल्याला तोडून घ्यायचा आहे. आणि जर राठ असेल शेंग तर जो जाड भाग असतो तिकडून तोडायची, म्हणजे कसं तो वाक आपला निघून येतो. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या शेंगा तोडून घ्यायच्यात. कोवळ्या शेंगा असल्यानं की तोडायला पण सोप्या जातात, त्याला वाक पण निघत नाही आणि त्याची भाजी पण छान होते. बघा, अशा प्रकारे आपल्याला ह्या शेंगा आता सगळ्या तोडून घ्यायच्यात. गॅसवर कढई ठेवायची, त्याच्यामध्ये तेल घालायचं. तेल गरम झालं, तेल तापलं आपलं की त्याच्यामध्ये घालायची मोहरी तळतळली की जिरं, थोडासा हिंग आणि कांदा घालायचा. कांदा थोडासा लालसर होत आला की आल्या लसणाची पेस्ट टाकायची. पेस्ट परतून घ्यायची आणि त्याच्यामध्ये घालायचं हळद. अर्धा चमचा हळद घालते मी. 1 चमचा लाल तिखट, ते तुमच्या सोयीनुसार तुम्ही टाकू शकता. आणि 1 टोमॅटो बारीक चिरून घालायचा आपल्याला. हा परतून झाला की थोडासा मसाला, 1 चमचा मसाला घालते मी. आणि आता ह्या तोडलेल्या ज्या शेंगा आहेत ह्या आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात. चवीपुरतं मीठ घालायचं आहे, चिमूटभर साखर आणि छान एकदा परतून घ्यायचं. याला तेलात छान होऊ द्यायचं आणि मग ठेवायचं याच्यावर झाकण आणि झाकणावर पाणी ठेवायचं. एक तर तुम्ही बाजूला पण पाणी ठेवून गरम पाणी टाकू शकता किंवा झाकणावर ठेवा. हे पाणी छान गरम झालं की तोपर्यंत शेंगा पण तेलात छान होतात. मग हळूच हे पाणी याच्यामध्ये सोडायचं आहे आपल्याला आणि थोडा वेळ शिजू द्यायचं आहे. थोडी अर्धी भाजी शिजत आली की मग आपण याच्यामध्ये घालूया शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट शक्यतो छान बारीक करून घ्या, म्हणजे भाजीला थोडा घट्ट असा रस्सा येईल. आणि याला छान 10 ते 15 मिनटं मंद गॅसवर शिजू द्यायचं. बघा, आपली भाजी शिजून तयार आहे. साधारण एवढा रस्सा राहू द्यायचा, म्हणजे चपातीसोबत भाकरीसोबत आपल्याला लावून जेवता येते. एकदम चटपटीत छान भाजी तयार होते. खरं तर प्रत्येकाच्या हातची चव वेगवेगळी असते, म्हणून ही भाजी वेगवेगळ्या प्रकारची बनते, नाही तर करण्याची पद्धत एकच आहे. खूप छान तयार होते ही भाजी. कोवळ्या शेंगा असल्या ना की त्याला चव पण छान येते. आता याला झाकून थोडा वेळ 5 मिनटं असंच राहू द्या आणि मग आपण याला वाढायला घेऊया. बघा, आता आपली भाजी एकदम रंग बघा कसा छान आला आहे.